प्रिव्हियस लेक्चर्समध्ये आपण सिलेबस टॉपिक 5.4 नोडल ॲनालिसिस की ज्याच्यामध्ये आपल्याला KCL किर्चॉफ्स करंट लॉ हा आपण पाहिला. त्याचबरोबर KCLशी संबंधित काही बरेचसे प्रॉब्लेम्स आपण पाहिलेत, सर्किट सॉल्व्ह केले होते. किर्चॉफ्स करंट लॉ यूज करून नोडल ॲनालिसिस वापरून आपण कशा पद्धतीने सर्किट रिड्यूस केले त्याच्यासाठी आपल्याला 4 स्टेप होत्या महत्त्वाच्या. फर्स्ट स्टेप म्हणजेच काय की दिलेल्या नेटवर्कमध्ये आपणाला नोड आणि ब्रांच करंट्स मार्क करायचे होते, लिहायचे होते. सेकंड स्टेप होती किर्चॉफ्स करंट लॉ हा त्या नोडसाठी KCL त्या नोडसाठी ठराविक नोडसाठी आपणाला लिहायचे होते. थर्डमध्ये आपणाला इक्वेशन्स मॅट्रिक्स फॉर्ममध्ये लिहायचे होते. थर्ड स्टेपमध्ये प्रत्येक जे समीकरण आहे त्या ठराविक नोडचा तो समीकरण आपणाला मॅट्रिक्स फॉर्ममध्ये लिहायचा होता. आणि फोर्थ स्टेपमध्ये क्रॅमर्स रूल या पद्धतीने ते समीकरण सॉल्व्ह करायचे होते आणि अशा पद्धतीने आपण नोड व्होल्टेज फाइंड आउट करायला शिकलो होतो किर्चॉफ्स करंट लॉ KCL यूज करून. आजच्या व्हिडिओमध्ये सिलेबस टॉपिक 5.5 मेश ऑर लूप अँड साइन कन्व्हेन्शन. मेश म्हणजे जाळे, लूप म्हणजे एक प्रकारचा एक लूप, ओके, बंद असा मार्ग लूप. अँड साइन कन्व्हेन्शन. साइन कन्व्हेन्शन म्हणजे दृढता, चिन्हांची दृढता. साइन कन्व्हेन्शन कशा पद्धतीने वापरायचे आहेत, मेश ऑर लूप, मेश किंवा लूप म्हणजे काय, इत्यादी सिलेबस टॉपिक आपण 5.5 मध्ये पाहणार आहोत. ओके, क्वेश्चन नंबर 29 ते बनतोय. बिफोर स्टेटिंग द KVL किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ लिहिण्यापूर्वी, स्टेट करण्यापूर्वी, लेट अस अंडरस्टँड सम इम्पॉर्टंट डेफिनेशन्स रिलेटेड टू KVL. सम ऑफ देम आर ॲज फॉलोज. ओके, काही महत्त्वाच्या ज्या परिभाषा आहेत KVLच्या संबंधित त्या सुरुवातीला समजावून घेऊयात. सम ऑफ देम आर ॲज फॉलोज, खालीलपैकी आहेत. ओके, काही खालीलपैकी आहेत जसे की मेश ऑर लूप म्हणजे काय, KVLशी संबंधित परिभाषा आहे, डेफिनेशन आहे. साइन कन्व्हेन्शन, ओके, चिन्हांची दृढता म्हणजे काय, पोटेन्शियल राईज म्हणजेच पोटेन्शियल राईज, राईज म्हणजे वाढणे, पोटेन्शियल ड्रॉप म्हणजे घट होणे. ओके, ठीक आहे. तर पोटेन्शियल राईज कसा होतो, पोटेन्शियल ड्रॉप म्हणजे काय, इत्यादी कन्सेप्ट्स, इत्यादी डेफिनेशन्स आपण सुरुवातीला समजून घेणार आहोत. मेश ऑर लूप. मेश ऑर लूप म्हणजे काय पहा. मेश ऑर लूप इज डिफाइन्ड ॲज अ सेट ऑफ ब्रांचेस फॉर्मिंग अ क्लोज्ड पाथ. सेट ऑफ ब्रांचेस, शाखांचा अनेक संच की जिथं बंद मार्ग तयार होतो, क्लोज्ड पाथ तयार होतो, अशाला आपण मेश ऑर लूप असे म्हणणार आहोत. फिगर 5.5.1 इल्युस्ट्रेट द कन्सेप्ट ऑफ मेश ऑर लूप. फिगर 5.5.1 जी आहे ती दर्शवते, दाखवते, इल्युस्ट्रेट करते मेश ऑर लूपची संकल्पना. ओके, फिगर 5.5.1 लूप्स इन अ नेटवर्क. किती लूप्स आहेत पहा फिगर 5.5.1 मध्ये. लूप नंबर 1, लूप नंबर 2, लूप 3, 3 लूप आहेत. हां, आता हे लूप कसे तयार झाले तर सेट ऑफ ब्रांचेसने. ओके, एक शाखांचा संच होता की ज्याच्याने एक बंद मार्ग तयार झाला. बंद मार्ग जिथे तयार होतो त्याला आपण लूप असे म्हणणार आहोत. फिगर 5.5.1 लूप्स इन अ नेटवर्क. इन दी सर्किट ऑफ फिगर 5.5.1 देअर आर 5 लूप्स ॲज फॉलोज. ओके, फिगर 5.5.1 मध्ये 5 लूप आहेत. 5 लूप आहेत, 5 लूप्स आहेत ते पहा. लूप नंबर 1 कन्सिस्ट ऑफ ब्रांचेस कंटेनिंग V1, R1, R3, R7. ही एक अशी शाखा पकडायची की ज्याच्यामध्ये समाविष्ट आहे V1, व्होल्टेज V1 असेल, R1 असेल, R3 असेल आणि R7 असेल. हा लूप नंबर 1. ओके, सेकंड लूप आहे कन्सिस्ट ऑफ ब्रांचेस कंटेनिंग R7, R4, R5 अँड R6. सॉरी, हां, ओके, R7, R4, R5, R6 हा एक लूप आहे की ज्याच्यामध्ये हे ब्रांचेस समाविष्ट आहेत. R7चा ब्रांच आहे, R4चा ब्रांच आहे, R5चा आहे आणि R6चा एक ब्रांच आहे. ओके, ठीक आहे. लूप नंबर 3 मध्ये पहा R2, R4 अँड R3. R2, R4 अँड R3 हे 3 ब्रांचेस आहेत लूप नंबर 3 साठी. लूप नंबर 4 कन्सिस्ट ऑफ ब्रांचेस कंटेनिंग V1, R1, R3, R4, R5, R6.
ओके. V1 इथं पहा, V1 हा मेन जो लूप आहे, V1 R1 R3 R4 R5 R6 हा एक लूप होईल. ओके. हा एक अखंड लूप होईल. लूप नंबर 4. लूप नंबर 5 कन्सिस्ट ऑफ ब्रांचेस कंटेनिंग V1 R1 R2 R5 R6. V1 R1 R2 R5 R6 हा आउटरचा जो लूप आहे, आउटरचा जो बंद मार्ग आहे, ज्याच्यामध्ये बाहेरचे सगळे ब्रांचेस समाविष्ट आहेत, त्यांचा एक लूप बनतो. लूप नंबर 5. ओके. मेश और लूप, इट इज डिफाइन्ड ॲज अ सेट ऑफ ब्रांचेस फॉर्मिंग अ क्लोज्ड पाथ. पुढे जाऊयात. कन्सेप्ट ऑफ साइन कन्व्हेन्शन, चिन्हांची दृढता कशी असते, त्यांच्या संबंधीची संकल्पना काय आहे. व्हाईल सॉल्विंग द एक्झाम्पल्स युजिंग KVL किर्चॉफ्स लॉ यूज करून ज्यावेळी आपण एखादा एक्झाम्पल सॉल्व करायला जाईल, इट इज नेसेसरी टू असाइन साइन, हे गरजेचं आहे की चिन्ह असाइन करणे, चिन्ह ठरवणे, पोलॅरिटीज ठरवणे टू द व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस अ रेजिस्टर. एखाद्या रोधकाच्या भोवतीचा विद्युताचा जो घट आहे तो ठरवण्यासाठी पोलॅरिटीज, विद्युताचे पोलॅरिटीज प्लस आणि मायनस हे ठरवणे अत्यंत गरजेचं असते. KVL वापरण्यापूर्वी द पोलॅरिटीज ऑफ व्होल्टेज अक्रॉस अ रेजिस्टर डिपेंड ऑन द डायरेक्शन ऑफ करंट फ्लोईंग थ्रू इट. मग ज्या पोलॅरिटीज येणार आहेत व्होल्टेजच्या रेजिस्टरच्या अक्रॉस, ते अवलंबून आहेत कोणावरती, डायरेक्शन ऑफ करंट फ्लोईंग थ्रू इट, त्या रोधकामधून प्रवाहित होणाऱ्या करंटच्या दिशांवरती. देअरफॉर द पोलॅरिटीज आर असाइन्ड डिपेंडिंग ऑन द डायरेक्शन ॲज शोन इन फिगर 5.5.2. म्हणूनच पोलॅरिटी हे ठरवले जातात, असाइन केले जातात, दिले जातात, डिपेंडिंग म्हणजे अवलंबून असणे, ऑन दी करंट डायरेक्शन, करंटच्या दिशेवरती, ॲज शोन इन फिगर 5.5.2. फिगर 5.5.2 मध्ये दाखवल्याप्रमाणे करंट ज्या दिशेने प्रवाहित होते त्यानुसार आपण चिन्हांची पोलॅरिटीज असाइन करतो, चिन्ह देतो. ओके. पोलॅरिटीज असाइन्ड प्लस मायनस एक्स आणि वाय. करंट आय हा करंट एक्स पासून वाय कडे जातोय, एक्स पासून वाय कडे जातोय, वाय कडे प्रवाहित होतोय. कोणामधून, रेजिस्टर आर मधून. करंट फ्लोज फ्रॉम एक्स टू वाय. द करंट ऑलवेज फ्लो फ्रॉम हायर पोटेन्शियल टू लोअर पोटेन्शियल. करंट हा नेहमी अधिकच्या पोटेन्शियलपासून कमीच्या पोटेन्शियलकडे प्रवाहित होतो, हायर पोटेन्शियल टू लोअर पोटेन्शियल. हेन्स वेन आय फ्लोज, म्हणून ज्यावेळी करंट आय प्रवाहित होतोय फ्रॉम एक्स टू वाय, द टर्मिनल एक्स इज मार्क्ड पॉझिटिव्ह अँड वाय इज मार्क्ड विथ अ निगेटिव्ह साईन. त्यावेळी टर्मिनल एक्स जो आहे तो पॉझिटिव्ह म्हणून मार्क करतो आणि टर्मिनल वाय जो आहे तो निगेटिव्ह म्हणून आपण असाइन करतो. ओके. तर पहा फिगर 5.5.2 चिन्हांची दृढता किंवा चिन्ह कसे असाइन करायचे आहेत प्लस मायनस हे रोधकामधून प्रवाहित होणाऱ्या करंटच्या दिशेवरती अवलंबून आहेत आणि करंट जो आहे तो हायर पोटेन्शियल टू लोअर पोटेन्शियल प्रवाहित होतो. ओके. फिगर बी मध्ये पहा, करंट्स फ्लो फ्रॉम वाय टू एक्स, करंट्स फ्लो फ्रॉम वाय टू एक्स, पोलॅरिटीज असाइन्ड. ॲज द करंट्स फ्लोज फ्रॉम वाय टू एक्स, टर्मिनल वाय इज मार्क्ड ॲज पॉझिटिव्ह, टर्मिनल एक्स इज मार्क्ड ॲज निगेटिव्ह. ज्यावेळी करंट हा वाय पासून एक्सकडे प्रवाहित होतो त्यावेळी वाय हा टर्मिनल प्लस म्हणून आपण असाइन करणार आहोत आणि एक्स हा टर्मिनल निगेटिव्ह म्हणून असाइन करणार आहोत. ॲज द करंट फ्लोज फ्रॉम वाय टू एक्स, टर्मिनल वाय इज मार्क्ड ॲज पॉझिटिव्ह अँड टर्मिनल एक्स इज मार्क्ड ॲज निगेटिव्ह. फिगर 5.5.2b शोज असाइन्ड ऑफ पोलॅरिटीज, पोलॅरिटीज असाइन केलेला तो दाखवतोय. पोटेन्शियल राईज अँड पोटेन्शियल ड्रॉप फॉर अ रेजिस्टर. पोटेन्शियलचा चढ जो आहे आणि पोटेन्शियलचा जो घट आहे एखाद्या रेजिस्टरसाठी तो कसा असतो पहा. पोटेन्शियल राईज, पोटेन्शियलचा चढ म्हणजे पोटेन्शियल वाढणे, ताकद वाढणे, ते कशा पद्धतीने आहे एखाद्या रेजिस्टरसाठी पहा. इफ वी ट्रेस, आपण जर का ट्रेस केलं द पाथ अलॉंग अ क्लोज्ड लूप, ओके, एका बंद लूपच्या भोवतीलचा जर आपण मार्ग जर आपण ट्रेस केला फ्रॉम अ निगेटिव्हली मार्क्ड टर्मिनल, निगेटिव्हली मार्क्ड टर्मिनल जिथं आहे तिथून, ओके, निगेटिव्हली मार्क्ड टर्मिनल आहे जिथून आपण एक बंद मार्ग जर ट्रेस केला तर टर्मिनल टू पॉझिटिव्ह टर्मिनल, निगेटिव्हली मार्क्ड टर्मिनल टू पॉझिटिव्ह टर्मिनल, म्हणजेच एखाद्या निगेटिव्ह टर्मिनल पासून पॉझिटिव्ह टर्मिनलकडे आपण एखादा बंद मार्ग जर आपण ट्रेस केला ऑफ ए रेजिस्टरचा, देन द असोसिएटेड पोटेन्शियल, त्याच्याशी संबंधित जो पोटेन्शियल आहे, पोटेन्शियल चेंज इज कॉल्ड ॲज पोटेन्शियल राईज, त्याला आपण पोटेन्शियल राईज असे म्हणतो. ओके. म्हणजेच काय की
पोटेन्शियल राईज केव्हा? निगेटिव्ह टर्मिनलपासून पॉझिटिव्ह टर्मिनलकडे आपण ज्यावेळी एखादा बंद मार्ग ट्रेस करायला जाऊ त्यावेळी त्याला आपण पोटेन्शियल राईज असे म्हणणार आहोत. पोटेन्शियल राईज निगेटिव्ह टर्मिनलपासून पॉझिटिव्ह टर्मिनलकडे. ओके, निगेटिव्ह टर्मिनलपासून पॉझिटिव्ह टर्मिनलकडे. पोटेन्शियल ड्रॉप. आता पोटेन्शियल घट म्हणजे काय? इफ वी ट्रेस द पाथ अलॉंग क्लोज्ड पाथ. इफ वी ट्रेस पाथ अलॉंग क्लोज्ड लूप. एखादा बंद मार्ग असेल तर त्याच्याभोवती आपण एखादा मार्ग जर आपण ट्रेस करायला जाऊ फ्रॉम द पॉझिटिव्ह मार्कड टर्मिनल टू निगेटिव्ह मार्कड टर्मिनल. ओके, म्हणजेच पहा आता इथे पॉझिटिव्हपासून निगेटिव्हकडे जात असताना एखादा क्लोज्ड लूप आपण ट्रेस करायला जात असताना देन द असोसिएटेड पोटेन्शियल चेंजेस, त्याच्याशी संबंधित जे पोटेन्शियल चेंज आहेत, बदल आहेत, इज कॉल्ड ॲज पोटेन्शियल ड्रॉप. त्याला आपण काय म्हणतो? पोटेन्शियल घट असे म्हणतो. द कन्सेप्ट ऑफ पोटेन्शियल राईज अँड ड्रॉप हॅज बीन इलस्ट्रेटेड इन फिगर 5.5.3. जी संकल्पना आहे पोटेन्शियल राईज आणि पोटेन्शियल ड्रॉपची ती दाखवलेली आहे फिगर 5.5.3 मध्ये. ओके, पोटेन्शियल राईज अँड ड्रॉप असोसिएटेड विथ व्होल्टेज सोर्सेस. पोटेन्शियल राईज अँड ड्रॉप असोसिएटेड विथ व्होल्टेज सोर्सेस. ओके, पोटेन्शियलची जो चढ आहे आणि पोटेन्शियलचा जो घट आहे तो संबंधित आहे व्होल्टेज सोर्सेसचा संबंधित. हे कसं काय? तर ही संकल्पना काय सांगते? इन अ क्लोज्ड लूप, बंद लूपमध्ये, इफ वी ट्रेस द पाथ, आपण जर एखादा मार्ग ट्रेस करायला जाऊ अँड मीट द पॉझिटिव्ह टर्मिनल, आणि आपण पॉझिटिव्ह टर्मिनलकडे भेटू ऑफ अ सोर्सच्या फर्स्ट, देन इट इंडिकेट्स ड्रॉप इन पोटेन्शियल. तर तो काय असणार आहे? शक्तीचा घट असणार आहे. ओके, इट इंडिकेट्स, तो दर्शवतो की ड्रॉप्स इन पोटेन्शियल. ओके, एखादी बॅटरीचा सोर्स आहे, एखाद्या बॅटरीचा सोर्स आहे आणि आपण एखादा बंद मार्ग ट्रेस करायला जात आहोत आणि आपण सुरुवातीला सोर्सच्या पॉझिटिव्ह टर्मिनलकडे जर जात असेल, अप्रोच होत असेल, तर तो आपला काय असणार आहे? तो दर्शवणार आहे पोटेन्शियल ड्रॉप. ओके, पोटेन्शियल घट तिथे दर्शवणार आहे. वेअर ॲज अ निगेटिव्ह टर्मिनल इज मेड फर्स्ट. जर का पहिल्यांदा निगेटिव्ह टर्मिनल भेटला, देन इट इंडिकेट्स राईज इन पोटेन्शियल. तर तो राईज इन पोटेन्शियल, शक्तीतील चढ दाखवतो. दिस इज इलुस्ट्रेटेड इन फिगर 5.5.3. हेच चिन्हांची दृढता, चिन्ह कसे समजायचे आहेत, चिन्ह कसे पॉईंट करायचे आहेत, तो सांगणारा फिगर 5.5.3. कन्सेप्ट ऑफ पोटेन्शियल राईज अँड पोटेन्शियल ड्रॉप. ओके, तर पहा आपण एखाद्या सोर्सच्या पहिल्यांदा पॉझिटिव्ह टर्मिनलकडे आलो तर तो काय असणार आहे? पोटेन्शियल ड्रॉप. आणि एखाद्या बॅटरीच्या, एखाद्या सोर्सच्या निगेटिव्ह टर्मिनल आपणाला पहिल्यांदा भेटेल, तो काय असणार आहे? पोटेन्शियल राईज. हे पहा पोटेन्शियल ड्रॉप इथे दिसतात, पॉझिटिव्ह टर्मिनल. ओके, पॉझिटिव्ह टर्मिनल. ओके, आता इथे पहा पोटेन्शियल राईज कुठे आहेत? इकडे आहेत. म्हणजेच काय की सुरुवातीला आपण काय करतो? ट्रेस करायला जातोय निगेटिव्ह पॉईंट. इथे निगेटिव्ह पॉईंट भेटला, मग पॉझिटिव्ह, मग निगेटिव्ह. ओके, अशा पद्धतीने पोटेन्शियल राईज आणि पोटेन्शियल ड्रॉप ही जी कन्सेप्ट आहे, इथे पाहू शकतो आपण पोटेन्शियल ड्रॉप म्हणजे करंट I2 जो आहे तो प्लस पॉईंटकडे येतोय. म्हणजे पहिल्यांदा प्लस पॉईंट मिळतोय बॅटरीचा सुद्धा आणि रोधकाचा सुद्धा, म्हणून हा काय झाला? पोटेन्शियल ड्रॉप, पोटेन्शियल घट. ठीक आहे, कन्सेप्ट ऑफ पोटेन्शियल राईज अँड पोटेन्शियल ड्रॉप. आता हा पहा डिरेक्शन ऑफ ट्रेसिंग. ट्रेस करण्याची दिशा, सर्किट ट्रेस करण्याची किंवा लूप ट्रेस करण्याची ही दिशा आहे. त्या दिशेच्या ॲरोच्या डिरेक्शनवर आपण क्लोज्ड पाथ जो आहे तो ट्रेस करायला जाणार आहोत. मग जिथे सुरुवातीला आपणाला पहिल्यांदा पॉझिटिव्ह टर्मिनल भेटेल त्याला आपण पोटेन्शियल ड्रॉप म्हणणार आहोत, शक्तीचा घट म्हणणार आहोत. आणि जिथे आपणाला निगेटिव्ह टर्मिनल किंवा बॅटरीचा निगेटिव्ह टर्मिनल आपणाला भेटेल त्याला आपण पोटेन्शियल राईज असे म्हणणार आहोत. ओके, तर पहा द क्लोज्ड लूप इन फिगर 5.4.6 इज ABCA. ओके, फिगर 5.4.6 मध्ये दाखवल्याप्रमाणे is ABCA and it is traced in the direction of the dotted arrow line as shown in figure 5.5.3 in the anticlockwise direction. Okay, the closed loop in figure 5.4.6 is ABCA and it is traced in the direction of dotted arrow. आणि जो डॉटेड ॲरोच्या मदतीने आपण ट्रेस करायला जात आहोत ॲज शोन इन फिगर 5.5.3 मध्ये दाखवल्याप्रमाणे इन द अँटी क्लॉकवाईज डिरेक्शन. अँटी क्लॉकवाईज डिरेक्शन म्हणजे घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने. अँटी क्लॉकवाईज. ओके, अँटी म्हणजे विरुद्ध, क्लॉकवाईज म्हणजे घड्याळाच्या काट्याच्या दिशेसोबत, अँटी क्लॉकवाईज म्हणजे घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने
हा तो डॉटेड अरोने दाखवलेला आहे. द पोलॅरिटीज ऑफ व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस व्हेरियस रेजिस्टन्स आर असाइन्ड बेस्ड ऑन दी ब्रांच करंट. ज्या पोलॅरिटीज आहेत व्होल्टेज ड्रॉपच्या अक्रॉस व्हेरियस रेजिस्टन्स, वेगवेगळ्या रेजिस्टन्सच्या भोवतीचा, आर असाइन्ड बेस्ड ऑन दी ब्रांच करंट. तर तो ब्रांच करंटवरती बेस्ड आहे अशा पद्धतीने तो असाइन केलेला आहे. I1, I2 एटसेट्रा फॉलोविंग I1, I2 एटसेट्रा फ्लोईंग थ्रू दीज रेजिस्टन्स. ओके, या रेजिस्टन्समधून तो प्रवाहित होतं ब्रांच करंट. आफ्टर असाइनिंग सच पोलॅरिटीज, ओके, अशा पद्धतीच्या पोलॅरिटीज असाइन केल्यानंतर, चिन्हे ठरवल्यानंतर, द पोटेन्शियल राईज और पोटेन्शियल ड्रॉप्स आर डिसाइडेड. मग पोटेन्शियल राईज होतोय का पोटेन्शियल ड्रॉप होतोय हे ठरवले जातं बाय ट्रेसिंग लूप ट्रेस करून इन द डायरेक्शन शोन बाय डॉटेड आरो इन फिगर 5.5.3. देअरफॉर युजिंग द कन्सेप्ट ऑफ साइन कन्व्हेन्शन, म्हणून जी साइन चिन्हांची दृढता ही संकल्पना आहे ती वापरून द पोटेन्शियल राईज अँड पोटेन्शियल ड्रॉप्स आर ॲज फॉलोज. मग पोटेन्शियल राईज होतोय का पोटेन्शियल ड्रॉप होतोय तो खालील पद्धतीने दिलेला आहे. I1 R1, E1 I2 R2 अँड E2 पोटेन्शियल ड्रॉप्स. पोटेन्शियल ड्रॉप म्हणजे काय की जिथे आपण सर्किट लूप करायला जातोय तिथे आपल्याला पहिल्यांदा पॉझिटिव्ह टर्मिनल भेटला आहे. ओके, पॉझिटिव्ह टर्मिनल भेटला आहे म्हणजेच काय पोटेन्शियल ड्रॉप होतोय तिकडे. I1 R1, E1 I2 R2 आणि E2च्या ठिकाणी पोटेन्शियल ड्रॉप आपल्याला पाहायला मिळेल. इथं पाहू शकतो आपण I1 R1. ओके, इथे पहा I1 R1, I1 R1, I1 R1, कारण करंट आणि रोधक यांचा गुणाकारच पोटेन्शियल असणार आहे. I1 R1 E1च्या ठिकाणी सुद्धा काय आपल्याला पॉझिटिव्ह टर्मिनल सुरुवातीला भेटतोय. I1 R1 E1 I2 R2, इथे पहा I2 R2, I2 R2 अँड E2, I2 R2 अँड E2. ओके, ठीक आहे. डायरेक्शन ऑफ ट्रेसिंग कसं पकडली होती अँटी क्लॉकवाईज आहे म्हणजे इथून सुरुवातीला करंट प्रवाहित व्हायला चालू झाला. I1 मग भेटलं पॉझिटिव्ह R1, मग भेटला बॅटरीचा पॉझिटिव्ह, परत इथे पोटेन्शियल ड्रॉप, पुन्हा मग भेटला इथे पॉझिटिव्ह टर्मिनल, परत इथे I2 आणि R2चा एक पोटेन्शियल ड्रॉप मिळतोय. पुन्हा आपण पुढे जसे जाऊ तसतसे आपल्याला बॅटरी E2 मिळते, त्याचा सुद्धा प्लस पॉईंट आपल्याला सुरुवातीला मिळतो, म्हणून इथे सुद्धा काय आहे पोटेन्शियल ड्रॉप. आता पहा पोटेन्शियल राईज कुठे असणार आहे जिथे आपल्याला सुरुवातीला सर्किट ट्रेस करायला जात असताना निगेटिव्ह टर्मिनल भेटेल तो आपला पोटेन्शियल राईज असेल. I3 R3 and E3 these are the potential rise. I3 R3, ओके, I3 R3 इथे पहा डिरेक्शन ऑफ ट्रेसिंग अँटी क्लॉकवाईज आहे, सुरुवातीला निगेटिव्ह टर्मिनल मिळतोय. मग R3 या रोधकाचा सुद्धा निगेटिव्ह टर्मिनल मिळतोय म्हणजेच काय पोटेन्शियल राईज आहे. ओके, इथे पहा सिलेबस टॉपिक 5.5.1 किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ और मेश और लूप लॉ. ओके, किर्चॉफ्स यांचा सायंटिस्ट किर्चॉफ्स जे होते त्यांचा व्होल्टेज लॉ आहे और मेश और लूप लॉ. किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ यालाच आपण KVL असे म्हणतो. द किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ, किर्चॉफ्स यांचा व्होल्टेज नियम, व्होल्टेज कायदा काय आहे पहा KVL स्टेटेट्स दॅट, असं सांगतो की द अल्जेब्रिक सम ऑफ व्होल्टेजेस अराउंड अ क्लोज्ड लूप, बंद मार्गाच्या भोवतालचा जो व्होल्टेजचा जो सम आहे, बेरीज आहे, अल्जेब्रिक सम आहे इन ए सर्किटमध्ये मस्ट बी इक्वल टू 0, तो 0च असला पाहिजे. दिस इज मॅथमॅटिकली एक्सप्रेस्ड ॲज, हे मॅथमॅटिकली आपण असे स्वरूपात दाखवू शकतो समेशन ऑफ लूप व्होल्टेज अक्रॉस द एलिमेंट. ओके, म्हणजेच प्रत्येक घटकांच्या भोवतीचा जो व्होल्टेज आहे त्यांची जी बेरीज आहे ती 0 असायलाच पाहिजे. ओके, मस्ट बी इक्वल टू 0. एक्सप्रेशन नंबर 5.5.1 समेशन व्होल्टेज अक्रॉस एलिमेंट इक्वल्स टू 0 और किंवा KVL दुसऱ्या पद्धतीने किंवा द अदर स्टेटमेंट ऑफ KVL इज दॅट, KVLचा दुसरा एक स्टेटमेंट आहे असे की द सम ऑफ व्होल्टेज रायझेस इज इक्वल टू द सम ऑफ व्होल्टेज ड्रॉप्स. ओके, जो व्होल्टेज राईज आहे त्यांची बेरीज इक्वल्स टू जो व्होल्टेज ड्रॉप आहे, व्होल्टेज घट आहे त्यांची बेरीज अराउंड अ क्लोज्ड लूप इन ए सर्किट. ओके, the sum of voltage rises is equal to the sum of voltage drops around a closed loop in a circuit. KVL is generally used to calculate the unknown currents in a circuit. किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ जो आहे तो सर्किटमध्ये माहीत नसलेला करंट शोधण्यासाठी, कॅल्क्युलेट करण्यासाठी वापरला जातो. ओके, सिलेबस टॉपिक 5.5.2 प्रोसिजर टू बी फॉलोड टू सॉल्व एक्झाम्पल युजिंग किर्चॉफ्स लॉ. ओके, किर्चॉफ्स लॉ वापरून आपल्याला
प्रॉब्लेम जे सॉल्व्ह करायचे आहेत त्याच्या पद्धती दिलेल्या आहेत, प्रोसिजर दिलेल्या आहे, प्रक्रिया दिलेल्या आहे. सिलेबस टॉपिक 5.5.2 मध्ये क्वेश्चन नंबर 31 इथे तयार होतो. फॉलो द स्टेप वाईज प्रोसिजर गिवन बिलो टू प्रॅक्टिकली अप्लाय द किर्चॉफ्स लॉ. ओके, खालील ज्या स्टेप आहेत, स्टेप वाईज पद्धती आहेत त्या फॉलो केल्यानंतर आपल्याला प्रॅक्टिकली किर्चॉफ्स लॉ हा वापरता येऊ शकतो. स्टेप नंबर 1 पहा, ड्रॉ द करेक्ट सर्किट डायग्राम अँड नेम ऑल द जंक्शन्स नोड्स ॲज ABC. ओके, व्यवस्थितरित्या सर्किट डायग्राम ड्रॉ करून आपण त्यांना जंक्शन्स जे आहेत, नोड जे आहेत, जसे की ABC हे नावे देणार आहोत. स्टेप नंबर 2 मध्ये मार्क ऑल दी पॉसिबल ब्रांच करंट्स. सर्व शक्य त्या ब्रांच करंट्स मार्क करायचे आहेत, ऑर किंवा लूप करंट्ससुद्धा मार्क करायचे आहेत विथ सम अज्युम्ड डिरेक्शन्स. ओके, काही दिशा समजावून आपणाला लूप आणि ब्रांच करंट्स, शक्य तेवढ्या ब्रांच करंट्स अँड लूप मार्क करायचे आहेत. नोट दॅट द अज्युम्ड करंट्स मे बी करेक्ट. हे लक्षात ठेवा की जो आपण करंट डिरेक्शन अज्युम करणार आहोत, समजणार आहोत, तो करेक्ट असायला हवा, मे बी करेक्ट असायला हवा, ऑर मे बी रॉंग, किंवा तो चुकीचा सुद्धा असू शकतो. इफ ॲन अज्युम्ड करंट डिरेक्शन इज करेक्ट, जर का आपण जी अज्युम केलेली करंटची दिशा आहे ती जर सेम असेल, करेक्ट असेल, देन इन दी आन्सर इट कम्स आउट टू बी पॉझिटिव्ह. ओके, आन्सरमध्ये करंटसोबत तो पॉझिटिव्ह म्हणून येईल, अदरवाईज इट विल बी निगेटिव्ह. म्हणजेच काय की आन्सर ज्यावेळी शेवटी निगेटिव्हमध्ये येईल त्यावेळी आपण करंटची दिशा ही चुकीची पकडलेली आहे. ओके, आन्सर हे पॉझिटिव्हमध्ये येईल त्यावेळी करंटची दिशा ही बरोबर आहे असे समजावे. स्टेप नंबर 3, मार्क दिस करंट्स. हे जे करंट्स आहेत लूपचे किंवा ब्रांचचे, यांना मार्क करायचं आहे सो ॲज टू मिनिमाइज द नंबर ऑफ अननोन करंट्स. ओके, सो ॲज टू मिनिमाइज, जसे की मिनिमाइज करता येईल नंबर ऑफ अननोन करंट्स, माहीत नसलेले करंट्स मिनिमाइज करता येईल. दिस इज इलिस्ट्रेटेड इन फिगर 5.5.4. ॲज शोन इन फिगर 5.5.4a ॲट नोड A कडे द करंट I1 गेट्स डिवायडेड इंटू 2 करंट्स. मार्क देम ॲज I2 अँड I1 मायनस I2 अँड नोट ॲज I2 अँड I3. ओके, फिगर 5.5.4 आपण पाहूया. इथे पाहू शकता फिगर 5.5.4 मार्किंग करंट्स युजिंग KCL. ओके, इथं पहा जो करंट I1 आहे तो ह्या नोडकडे येतोय, पुन्हा I2 आणि हा जो करंट डिव्हिजन होतोय त्याला आपण I1 मायनस I2 असे म्हणणार आहोत. म्हणजेच I1 जितका आला आहे त्याच्यातनं I2 पुढे निघून गेल्यानंतर जो शिल्लक राहणार आहे करंट तो इथे असणार आहे. म्हणजे अशा पद्धतीने करंटची दिशा ब्रांचसोबत आपण द्यायची आहेत किंवा करंट द्यायचे आहेत. इथे पहा, डू नॉट दिस, डू नॉट दिस. फिगर A शोज डू दिस. अशा पद्धतीने केलं तर ते योग्य असेल. डू नॉट दिस म्हणजे अशा पद्धतीने केलं तर ते अयोग्य ठरेल. I1, I2 अँड I3. ओके, फिगर 5.5.4 मार्किंग करंट्स युजिंग KCL. किर्चॉफ्स करंट लॉ यूज करून आपण करंट मार्किंग करायचे, जे किती स्टेप नंबर 3 मध्ये सांगितलेलं आहे. मार्क दिस करंट सो ॲज टू मिनिमाइज द नंबर ऑफ अननोन करंट्स. दिस इज इलिस्ट्रेटेड इन फिगर 5.5.4. म्हणजे माहीत नसलेले करंट्स कमी करण्यासाठी, म्हणजे जर आपण I3, I4 हे वापरत जाऊ तर काय होणार आहे, ते माहीत नसलेले करंटच असणार आहेत, ते वाढत जाणार आहेत विनाकारण. ओके, तर अशासाठी I1, I2 आणि I1 मायनस I2 शक्य तितके आपल्याला करंट्स अशा पद्धतीने द्यायचे आहेत. ॲज शोन इन फिगर 5.5.4a ॲट नोड A द करंट्स I1 गेट्स डिवायडेड इंटू 2 करंट्स. मार्क देम ॲज I2 अँड I1 मायनस I2 अँड नॉट ॲज I2 अँड I3 अँड नॉट ॲज I2 अँड I3. I2 आणि I3 प्रमाणे द्यायचे नाही आहेत. स्टेप नंबर 4, देन अप्लाय KVL. मग आपण KVL अप्लाय करायचं आहे किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ टू द व्हेरियस क्लोज्ड पाथ्स. ओके, टू द व्हेरियस क्लोज्ड पाथ अँड राईट द करस्पॉन्डिंग सायमल्टेनियस इक्वेशन्स. आणि त्याच्याशी संबंधित असणारे सायमल्टेनियस समीकरण आहे जे ते लिहायचे आहेत. रिमेंबर दॅट ऑल दी सर्किट एलिमेंट्स. हे लक्षात ठेवा की सर्व सर्किटचे जे एलिमेंट आहेत गिवन इन द एक्झाम्पल मस्ट बी यूज्ड ॲट लिस्ट 1. एकदा तरी वापरले गेले पाहिजेत. ओके, स्टेप नंबर 5, सॉल्व द सायमल्टेनियस इक्वेशन्स. हे सायमल्टेनियस समीकरण आहेत एकाच वेळी लिहिलेले, एकाच ह्याच्यामध्ये लिहिलेले सायमल्टेनियस इक्वेशन्स अँड ऑब्टेन मॅग्निट्यूड अँड डिरेक्शन ऑफ ऑल दी अननोन करंट्स. ऑब्टेन मॅग्निट्यूड अँड डिरेक्शन्स ऑफ ऑल दी अननोन करंट्स. ओके, सर्व माहीत नसलेल्या करंटची आपण मॅग्निट्यूड आणि दिशा ही काय करायच्या आहेत, मिळवायच्या आहेत. स्टेप नंबर 6 मध्ये वी कॅन देन यूज दिस अननोन करंट्स. मग आपण हे वापरू शकतो अननोन करंट्स, माहीत नसलेले करंट्स
फॉर द कॅल्क्युलेशन ऑफ अननोन व्होल्टेजेस. माहीत नसलेलं व्होल्टेज मिळवण्यासाठी हे अननोन करंट्स आपण वापरू शकतो. पॉवर कन्झ्युम्ड बाय व्हेरियस कॉम्पोनंट्स. वेगवेगळ्या घटकाने पॉवर किती कन्झ्युम केलेली आहे, किती खर्च केलेली आहे, ती सुद्धा आपण कॅल्क्युलेट करू शकतो. ओके. फिगर 5.5.4 मार्किंग करंट्स युजिंग KCL. अशा पद्धतीने फिगर ए टू दिस अशा पद्धतीने आपण करंट मार्क करायचे आहेत, अशा पद्धतीने करायचे नाही आहेत. ठीक आहे. तर पहा एक्झाम्पल इथे घेऊया आपण. एक्झाम्पल नंबर 5.5.1 क्वेश्चन नंबर 32. व्हेरीफाय KVL फॉर सर्किट ॲज शोन इन फिगर P 5.5.1. KVL इथे व्हेरीफाय करायचं आहे, तपासून पाहायचं आहे. ओके. फिगर 5.5.1 मध्ये दाखवल्याप्रमाणे 10 व्होल्ट 1 किलो ओहम 1 किलो ओहम 2 किलो ओहम 2 किलो ओहम. ओके. सोल्युशन अशा पद्धतीने नेटवर्क सर्किट दिलेलं आहे. सोल्युशन पहा. वी will prove that the algebraic sum of voltage around a closed loop is 0. KVL काय सांगतोय की क्लोज्ड लूपच्या भोवतीचा व्होल्टेज जो आहे त्यांची जी बेरीज आहे. ओके. वी विल प्रूव्ह दॅट आपणाला प्रूव्ह करायचं आहे की अल्जेब्रिक सम ऑफ व्होल्टेजेस अराउंड अ क्लोज्ड लूप इज 0. क्लोज्ड जो बंद आहे, मार्ग जो आहे त्याच्या भोवतीचा जो व्होल्टेज आहे त्यांची अल्जेब्रिक सम ही 0 असते, हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. स्टेप नंबर 1. सिम्प्लिफाय द सर्किट अँड कॅल्क्युलेट RT. सर्किट सिम्प्लिफाय करून सुरुवातीला आपल्याला टोटल रेजिस्टन्स RT शोधायचा आहे. ओके. तर पहा सर्किट सिम्प्लिफिकेशन करण्यासाठी आपल्याला निरीक्षण करणे महत्त्वाचं आहे. इथे 2 किलो ओहम आणि इथे 2 किलो ओहम, हे 2 किलो ओहमचे दोन्ही रोधक एकमेकाला पॅरललमध्ये आहेत. ओके. तर पहा 2 पॅरलल जर रोधक असतील तर अंशात आपण त्यांचा गुणाकार घेतो आणि छेदात त्यांची बेरीज घेतो. 2 गुणिले 2 4 आणि छेदात सुद्धा काय येईल 2 अधिक 2 4. म्हणजेच याच्या इक्विव्हॅलंट जो रोधक आहे तो काय येणार 1Kचा. ओके. 4/4 एकच शिल्लक राहील. ठीक आहे. मग आता पहा इथे 1 किलो ओहमचा रोधक, इथे सुद्धा 1 किलो ओहमचा रोधक आणि इथे सुद्धा 1 किलो ओहमचा रोधक. तिन्ही रोधक कसे आहेत सिरीजमध्ये आले. सिरीजमध्ये आल्यानंतर त्यांची बेरीज होईल 1K + 1K + 1K = 3K ओहम. 10 व्होल्टेजचा जो व्होल्टेज आहे तो ॲज इट इज राहील. ठीक आहे. सर्किट सिम्प्लिफाय केलं आपण. आता पहा RT शोधला. RT आला टोटल रेजिस्टन्स 3 ओहमचा, टोटल रेजिस्टन्स 3 किलो ओहम. स्टेप नंबर 2 कॅल्क्युलेट I. मग करंट I कॅल्क्युलेट करायचा आहे. व्होल्टेज तर दिलेला आहे, रेजिस्टन्स तर माहीत आहे, V/R. ओहम्स लॉ जर यूज केला I = V/R तर आपल्याला करंट मिळेल 3.33 मिली. स्टेप नंबर 3 व्हेरीफाय द KVL. आता इथं आपल्याला किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ व्हेरीफाय करायचा आहे, तपासायचा आहे. ओके. कन्सिडर द लूप ऑफ फिगर P 5.5.1c पोटेन्शियल राईज 10 व्होल्ट. ओके. फिगर P 5.5.1c कन्सिडर केल्यानंतर आपल्याला पोटेन्शियल राईज जो आहे म्हणजे लूप हा क्लॉकवाईज जर पकडला तर लूप पहा कसा लूप म्हणजेच करंटची दिशा जर क्लॉकवाईज पकडली तर सुरुवातीला आपल्याला काय मिळतं निगेटिव्ह टर्मिनल. जर सुरुवातीला निगेटिव्ह टर्मिनल मिळत असेल तर आपला काय तो पोटेन्शियल राईज आहे. ओके. तर पहा कन्सिडर द लूप ऑफ फिगर 5.5.1c पोटेन्शियल राईज 10 व्होल्ट. मग पोटेन्शियल इथे चढ होतोय, कितीचा चढ होतोय 10 व्होल्टचा. पोटेन्शियल राईज 10 व्होल्ट. टोटल पोटेन्शियल ड्रॉप्स = IR1 + IR2 + IR3. एकूण जे व्होल्टेजचा जो घट आहे तो IR1 + IR2 + IR3 आहे. ओके. तर इथे पहा 3.33 मिली. 1K + 1K + 1K = 10 व्होल्ट. ओके. देअरफॉर पोटेन्शियल राईज = पोटेन्शियल ड्रॉप. म्हणून जेवढा पोटेन्शियल राईज होतोय तेवढा पोटेन्शियल घट होतोय. इथं समजते का पहा IR1 म्हणजेच जो आपण टोटल करंट कॅल्क्युलेट केला होता 3.33 अँपिअर तो रोधक 1Kच्या रोधकासोबत गुणला असता 3.33 मिली अँपिअरच येईल. कारण 3.33 × 1 × 10⁻³ म्हणजेच 10चा 3रा घात तो किलो आणि इथले 10⁻³ एकमेकाला कॅन्सल होतील. ओके. तर पहा प्लस अधिक 3.33 अधिक 3.33 अधिक 3.33 9.99. मग किती होणार आहे जवळपास 10 व्होल्टच. देअरफॉर पोटेन्शियल राईज = पोटेन्शियल ड्रॉप. म्हणजे जितका पोटेन्शियल चढ मिळतोय तितकाच आपल्याला पोटेन्शियल ड्रॉप मिळेल. अशा पद्धतीने इथे KVL व्हेरीफाय होतोय, किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ व्हेरीफाय होतो. इथे पहा लूप अशा पद्धतीने फिरवल्यानंतर पोटेन्शियल राईज, पुन्हा इथे आपल्याला प्लस टर्मिनल मिळतोय म्हणजेच काय पोटेन्शियल ड्रॉप, पुन्हा इथे पोटेन्शियल ड्रॉप, पुन्हा इथे पोटेन्शियल ड्रॉप. ओके. म्हणजेच पहा चिन्हांसोबत जी करंटची डिरेक्शन आपण जी ठरवली आहे
त्याच्यानुसार जो टर्मिनल पहिल्यांदा मिळतोय तो राईज किंवा ड्रॉप हे सांगतोय. एक्झाम्पल नंबर 5.5.2 कॅल्क्युलेट द करंट फ्लोईंग थ्रू 6 ओहम रेझिस्टन्स युझिंग KVL. रेफर फिगर P 5.5.2a. क्वेश्चन नंबर 33. ओके, आता पहा 6 ओहम या रोधकामधून प्रवाहित होणारा करंट कॅल्क्युलेट करायचा आहे KVL वापरून. 140 व्होल्ट टू 20 व्होल्ट, 50 ओहम, 6 ओहम, 90 व्होल्ट. ओके, 140 व्होल्ट इतका एक बॅटरी दिलेला आहे, DC सप्लाय दिला आहे आणि 20 ओहमचा एक रोधक आहे, 50 ओहमचा एक रोधक आहे, 90 व्होल्ट 90 व्होल्टचा एक व्होल्टेज बॅटरी आहे आणि इथे 6 ओहम या रोधकामधून प्रवाहित होणारा आपल्याला करंट शोधायचा आहे KVL वापरून. फिगर P 5.5.2a मध्ये दिलेला आहे. इथे पहा सोल्युशन, त्याचं सोल्युशन स्टेप नंबर 1 नेम द नोड्स अँड आयडेंटिफाय द लूप्स. जे नोड्स आहेत त्यांना नाव द्यायचे आहेत आणि लूप्स शोधायचे आहेत. रेफर फिगर P 5.5.2b. देअर आर 2 लूप्स. ओके, जर फिगर 5.5.2b आपण रेफर केली तर तिथे 2 लूप मिळतात, I1 आणि I2. ओके, ABCA हा एक लूप मिळतो अँड BDCB हा एक लूप मिळतो. शुड बी असाइन्ड इन सच अ वे दॅट each elements in the given circuit should be covered at least one. अशा पद्धतीने हे आपण असाइन केलेलं आहे की प्रत्येक लूपमधील प्रत्येक ब्रांच जो आहे किंवा जो एलिमेंट आहे तो एकदा तरी सर्किटमध्ये आला पाहिजे. अशा पद्धतीने हे लूप आपण मार्क केलेले आहेत. फिगर P 5.5.2b. स्टेप नंबर 2 राईट द लूप इक्वेशन्स. लूप इक्वेशन्स लिहायचे आहेत. फिगर P 5.5.2c लूप 1. ओके, इथे पहा पोटेन्शियल राईज किंवा पोटेन्शियल ड्रॉप जो आहे तो डिपेंडिंग अपॉन करंटच्या दिशेवरून. ठीक आहे, आता इथे पहा करंटची दिशा जी आहे आयची आपण काय केलेले आहे क्लॉकवाईज कन्सिडर केलेलं आहे, म्हणजे घड्याळाच्या काट्याच्या दिशेने कन्सिडर केलेलं आहे. त्या पद्धतीने जर इथे पहा सुरुवातीला या ब्रांचमध्ये बॅटरीकडे जो निगेटिव्ह टर्मिनल आहे तो सर्वात पहिल्यांदा भेटतोय करंट आयला, म्हणून हा काय आहे पोटेन्शियल राईज आहे. इथे पहा पॉझिटिव्ह टर्मिनल भेटतोय म्हणजेच काय पोटेन्शियल ड्रॉप आहे. इथे पुन्हा पॉझिटिव्ह टर्मिनल भेटतोय म्हणजेच पोटेन्शियल ड्रॉप आहे. ओके, तर इथे पहा आय ज्यावेळी प्रवाहित होत होता तो इथे आला, I1 तयार होईल. त्यानंतर या ब्रांचमधून प्रवाहित होणारा करंट काय असेल I1 मायनस I2 असेल. ठीक आहे, तर पहा लूप नंबर 1 साठी आपण KVL इक्वेशन कसे लिहिणार आहोत. ॲज पर KVL टोटल पोटेन्शियल ड्रॉप इज इक्वल टू टोटल पोटेन्शियल राईज. KVL नुसार पोटेन्शियल ड्रॉप जे आहेत, पोटेन्शियल घट जो आहे तो बरोबरीचा असतो पोटेन्शियल राईजच्या. ठीक आहे, देअरफॉर 20 I1 म्हणून 20 हा रोधक आणि त्याच्यासोबत आलेला करंट I1 प्लस 6 इंटू ब्रॅकेट I1 मायनस I2 प्लस हा 6 ओहमचा रोधक इंटू त्याच्यामधून प्रवाहित होणारा करंट I1 मायनस I2 तो घेतला इक्वल्स टू 140. ओके, देअरफॉर 26 I1 मायनस 6 I2 इक्वल्स टू 140. म्हणून 26 I1 मायनस 6 I2 इक्वल्स टू 140. देअरफॉर 13 I1 मायनस 3 I2 इक्वल्स टू 70. इक्वेशन नंबर 1. ह्या लूप नंबर 1 वरून आपल्याला 13 I1 मायनस 3 I2 इक्वल्स टू 70 हा एक्सप्रेशन नंबर 1 मिळतोय. आता पहा लूप नंबर 2 नुसार सुद्धा त्याच पद्धतीने करायचे आहेत. दोन्ही इक्वेशन आपल्याला सायमल्टेनियस पद्धतीने सॉल्व्ह करायचे आहेत. सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला ह्या ब्रांचमधून प्रवाहित होणारा करंट इथे मिळू शकतो I1 मायनस I2. तो फाइंड आउट केल्यानंतर आपल्याला त्याच्यामधून प्रवाहित होणारा करंट इथे आपल्याला कळेल. ओके, हे पुढील जो एक्झाम्पल आहे तो विद्यार्थ्यांनी स्वतः सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करायचा आहे. ओके, अशा पद्धतीने आपला जो युनिट नंबर 4 होता नेटवर्क रिडक्शन अँड प्रिन्सिपल्स ऑफ DC सर्किट अनालिसिस. याच्यामध्ये आपण कोणकोणत्या या युनिटमध्ये जो की तो 13 मार्क्ससाठी होता. या युनिटमध्ये आपण काय काय गोष्टी शिकल्या पहा. ओके, सोर्स ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे व्होल्टेज सोर्स असेल तर त्याचं रूपांतर करंट सोर्समध्ये, करंट सोर्स असेल तर त्याचं रूपांतर व्होल्टेज सोर्समध्ये कशा पद्धतीने करायचं आहे. स्टार डेल्टा आणि डेल्टा स्टार ट्रान्सफॉर्मेशन अत्यंत महत्त्वाचा टॉपिक होता तो, स्टार डेल्टा आणि डेल्टा स्टार ट्रान्सफॉर्मेशन. त्यानंतर आपण नोडल ॲनालिसिस पाहिले, त्याच्यामध्ये किर्चॉफ्स करंट लॉ हे पाहिले. आता आपण मेश ॲनालिसिस शेवटी जो सिलेबस टॉपिक 5.5 होता तो आपण मेश ॲनालिसिस पाहिला आहे. ओके, त्याचबरोबर इथे आपला जो युनिट नंबर 4 आहे नेटवर्क रिडक्शन अँड प्रिन्सिपल्स ऑफ DC सर्किट हा इथे समाप्त होतोय 13 मार्क्ससाठी. जो नेक्स्ट
युनिट आहे युनिट नंबर 5 नेटवर्क थेरम्स. तो आपण नेक्स्ट लेक्चर नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सो नेक्स्ट लेक्चर नेक्स्ट व्हिडिओसाठी पाहत राहा SRG टेक्निकल अँड थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.